दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एक दिवसही राहत नाहीत। त्याऐवजी पीएमओ मध्ये असताना त्यांना जो बंगला मिळाला होता त्यात ते अजूनही अवैधरित्या राहत आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी आज केला। महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री स्वतः, शरद पवार, नारायण राणे कोणीही नेता एक रात्रही राहिलेला नाही, त्यामुळे तिथल्या गैरसोयी त्यांना माहीत नाहीत असंही सोमय्या म्हणाले। आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केले। तसंच महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातही दोष आढळले आहेत। सदनाचं बांधकाम थर्ड पार्टी ऑडिट करून करण्यात यावं असं समितीने म्हटलं आहे। तसंच बांधकामात त्रुटी ठेवणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले होते, पण ते झाले नाहीत असा आरोपही त्यांनी केला। पृथ्वीराज चव्हाण आजही महाराष्ट्र सदनात मुक्काम करत नाही। गैरकायदेशीररित्या आय एम गोइंग ऑन रेकॉर्ड, अनैतिकरित्या जो पृथ्वीराज चव्हाणांनी ते मंत्री असताना जो बंगला, प्रधानमंत्री कार्यालयातले मंत्री असताना जो बंगला त्यांना मिळाला होता तो अनैतिकरित्या कब्जात ठेवला, तिथे ते राहतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।